कोळकी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या बाबत कोळकी पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाकडे प्रमुख दावेदार म्हणून खऱ्या अर्थानं आमचे सहकारी मित्र बाळासाहेब कदम यांचे चिरंजीव सिद्धिराज कदम यांनी प्रथमतः मागणी केली होती। त्यानंतर याच गावचे उपसरपंच विकास राऊत, माझे सहकारी मित्र उदयसिंह निंबाळकर, माऊली शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागणी केली होती। त्यांनी मुलाखती त्या पद्धतीने त्या ठिकाणी दिल्या होत्या आणि ज्या पद्धतीने निवडणुकीला आपण सामोरं जात असताना आपण फॉर्म भरतो, त्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये कोळकी जिल्हा परिषदेची उमेदवारी मला जाहीर झाली आणि पंचायत समितीसाठी तिकडे सिद्धिराज कदम आणि जाधववाडी पंचायत समिती गणामध्ये युवराज सस्ते यांची उमेदवारी जाहीर झाली। परंतु काल छाननीची प्रक्रिया आज चालू झाली आणि अचानकच आज सकाळी जेव्हा तांत्रिक बाबी तपासताना त्यांच्या फॉर्म मध्ये काहीतरी त्रुटी निर्माण झाली आणि अत्यंत वेदनादायक अशी बातमी त्या ठिकाणी आम्हाला लक्षात आली आणि खूप मनाला वेदना झाल्या। कारण माझ्या मित्राचा मुलगा, अत्यंत जिवलग सहकारी, माझ्या मुलासारखा असणारा मुलगा आणि त्या मुलानं खूप ताकदीनं त्या भागामध्ये, त्या पंचक्रोशीमध्ये तो चांगल्या पद्धतीचं काम करतो। गोरगरिबांच्या प्रश्नासाठी, लोकांच्या प्रश्नासाठी सातत्यानं धावून जाणारा माझा सहकारी आणि लोकांच्या मध्ये उमद नेतृत्व म्हणून त्याच्याकडं त्या गिरवी पंचक्रोशीमध्ये बघितलं जातं आणि अशा माणसाला अचानक काही त्रुटीमुळे माघारी घ्यावी लागली। खूप वेदना आम्हाला त्या ठिकाणी झाल्या, माझ्या सगळ्या सहकार्यांना त्या ठिकाणी वेदना झाल्या, खास करून गिरवीतल्या जनतेला खूप वेदना झाल्या आणि त्या लोकांच्या वेदना आम्ही जाणल्या आणि आमच्या असं लक्षात आलं की सिद्धिराज हे खूप ताकदीचं त्या ठिकाणी आमचा सहकारी आहे, परंतु नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही आणि अचानक तो निर्णय घ्यावा लागला आणि आज विकास नाळेंना आम्हाला या ठिकाणी आम्ही उमेदवारी जाहीर झाली। या पंचक्रोशीतून विकास नाळे सुद्धा एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे। खूप ताकदीनं सकाळी आम्ही विकास नाळे असतील, बाळासाहेब कदम असतील, सिद्धिराज कदम असतील, त्यांचे काही सहकारी असतील, एकत्र बसलो आणि एकत्र बसून आम्ही या पंचायत समिती गणामध्ये काम कसं करायचं। आजच दुपारी बाळासाहेब कदम यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये काही लोकांनी भावना व्यक्त केल्या, त्या भावनांशी आम्ही समरस झालो आणि मला खात्री आहे की आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर हे बाळासाहेबांचे खास सहकारी आहेत। म्हणजे बाळासाहेब त्यांचं नेतृत्व मानतात अनेक वर्ष झालं आणि नक्कीच भविष्यामध्ये सिद्धिराज कदमला त्या ठिकाणी या तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करताना त्याला मोठी संधी कुठल्या तरी माध्यमातून आदरणीय दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जाईल अशी मला 100% त्या ठिकाणी गॅरंटी। आणि बाळासाहेबांनी बैठक घेऊन खूप ताकदीनं काम विकास नाळेंचं करायचं ठरवलं, त्याच पद्धतीनं माझं काम मी तर तुम्हाला यापूर्वी सांगितलंय की माझी उमेदवारी खरं तर आरक्षण ज्या दिवशी जाहीर झालं त्या दिवशीच माझी ज्या दिवशी कोळकी जिल्हा परिषद मतदारसंघ ओपन झाला त्या दिवशी पहिलं नाव जर माझं कोणी घेतलं असेल तर ते माझे सहकारी मित्र, माझे मार्गदर्शक बाळासाहेब कदम होते आणि त्यांनी त्या दिवसापासून माझा खरं तर अनेक माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना त्यांनी मित्रांना सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला। मी त्यांचाही मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवादही देतो आणि आम्ही ही निवडणूक आदरणीय रणजितदादांच्या नेतृत्वाखाली, आमदार सचिन पाटलांच्या नेतृत्वाखाली खूप ताकदीनं लढणार आहे। म्हणजे नुसतं लढणार नाही तर आम्ही ती विजयी होणार आहे। आम्हाला या भागाचा विकास करायचा आहे म्हणून आम्ही निवडणूक लढणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहे। मी पुन्हा एकदा या पंचक्रोशी गिरवी, खास करून गिरवी गावातील नागरिकांना, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना आश्वस्त करतो की भविष्यामध्ये सिद्धिराजचा सन्मान आणि बाळासाहेबांचा सन्मान आणि तुमच्या सगळ्यांचा सन्मान, कुठल्याही सन्मानामध्ये आम्ही कमी पडणार नाही, एवढीच ग्वाही या निमित्तानं देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।